40 वय झाले पण आपल्याला 20 वर्षासारख्या मुलीसारखे दिसायचे आहे, तर मी तुम्हाला उपाय सांगणार आहे। तर नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आता प्रत्येक जणांना वाटते की आपण तरुण दिसावे, वय 40 झालं, चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्यात, काळे डाग पडणे, वांग पडली, चेहरा खूप डल दिसतोय, तर असे मग प्रत्येकाला वाटते की आपण छान दिसायला पाहिजे। मग खूप जणी काही पण उपाय करतात, पण मी तुम्हाला एक मस्त उपाय सांगणार आहे, तर तुम्ही नक्की पहा बरं का। तर पहा मैत्रिणींनो, आपल्याला पार्लरमध्ये सुद्धा जायची गरज पडणार नाही, महागडे ट्रीटमेंट सुद्धा घ्यायची गरज नाही, फक्त तुम्ही हा सवय करा आणि मग पहा तुमचा रिझल्ट किती भारी येईल ना। आपल्याला जसे वरतून पण क्रीम्स वगैरे लागतात, तसे आतून पण आपल्या शरीराला पोषण पाहिजे, त्यामुळे मग आपले शरीर निरोगी राहते आणि आपली त्वचा सुद्धा टवटवीत राहते। तर मी असाच काही तुम्हाला सांगणार आहे। तर तरुण दिसण्यासाठी आपल्याला जास्त पाणी पिणे सुद्धा गरजेचे आहे, झोपसुद्धा घेणे आवश्यक आहे, त्याचबरोबर आपल्याला खाणेपिणे सुद्धा व्यवस्थित ठेवावे लागेल। तर असेच मी तुम्हाला काही सांगणार आहे टिप्स। तर आपण पाहणार आहोत कोणत्या गोष्टी टाळाव्यात, आहारात काय खावे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा। चला तर मैत्रिणींनो, मग चालू करूया का आपण। चला तर नंबर 1 आहे बघा, सकाळची सुरुवात पाण्याने करा। मैत्रिणींनो, आपण सकाळी उठल्याबरोबर चहा न पिता पाणी प्यायचे आहे। पाणी पिल्याने ना आपले शरीर हायड्रेट राहते, डिहायड्रेट होत नाही आणि पाणी हे शरीरासाठी खूप चांगले असते। आपण जेवढे पाणी प्याल ना तेवढी आपली त्वचा टवटवीत राहते, आणि जर तुम्ही पाणी कमी पिले ना तर आपला चेहरा पूर्ण डल व्हायला लागतो आणि चेहऱ्यावर बारीक बारीक असे काळे डाग पडतात, त्यामुळे पाणी पिणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे। आपण काय करतो, तहान लागली तेव्हाच पाणी पितो, असे न करता आपण कंटिन्यू थोडे थोडे पाणी पितच राहायचे आहे। म्हणजे काय बघा, आपल्या शरीराला सुद्धा पाण्याची कमतरता पडणार नाही आणि आपला चेहरा सुद्धा छान राहील। नंबर 2, चेहरा स्वच्छ ठेवा। तर बरेच जण काय करतात बघा, आपला चेहरा दिवसभर धुत नाही, त्याच्यावर खूप धूळ घाण बसते आणि आपला चेहरा खराब व्हायला लागतो। त्यामुळे आपण काय करायचे आहे बघा, जेणेकरून बाहेरून आले की चेहरा छानपैकी पाण्याने धुवायचा आहे, साबणसुद्धा लावायची गरज पडणार नाही। तर मैत्रिणींनो, फेसवॉश सुद्धा लावू नका, आपण साध्या थंड पाण्याने आपला चेहरा धुवून काढायचा आहे आणि मग सॉफ्ट कपड्याने पुसायचा आहे। जास्त जरगट कपड्याने जर चेहरा पुसायचा नाही, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर मग मेसेज पडणार नाही, हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहे। आणि चेहरा धुतल्यानंतर आपण छान असे मॉइश्चरायझर लावायचे आहे, चेहरा छान असे मालिश करायचे आहे। नंबर 3 बघा, आहाराकडे विशेष लक्ष द्यायचे आहे। मैत्रिणींनो, आपल्या आहारामध्ये आपण विशेष लक्ष द्यायचे आहे। आपण कडधान्य, फळे, भाज्या, त्यानंतर सुकामेवा, त्यानंतर दूध, दही असे पदार्थ खायचे आहे। जास्त दुधापासून बनवलेले पदार्थ सुद्धा खायचे आहेत, त्यामध्ये आपण जास्त प्रथिने असतात आणि जास्त पोषक घटक सुद्धा असतात, त्यामुळे आपली त्वचा सुद्धा टवटवीत राहते। आपण जर दुधाचे पदार्थ जास्त खाल्ले ना, जसे की दूध, तूप, दही, ताक, तर आपली चेहरा ना चमकायला चमक मारतो आणि टवटव सुद्धा दिसतो बरं का। त्यामुळे तुम्ही हिरव्या पालेभाज्या सुद्धा खायचा प्रयत्न करा, जरी आवडत नसेल तरी सुद्धा आठवड्यातून एकदा तरी हिरवी पालेभाजी खा। त्याच्यानंतर काकडी खा, गाजर खा आणि संत्री, मोसंबी असे सुद्धा फ्रूट्स तुम्ही खा। ॲपल सुद्धा दररोज एक खाल्ले तर आपल्या त्वचा मऊ आणि लुसलुशीत व्हायला सुरुवात होते। रात्री झोपताना तुम्ही दुधामध्ये हळद टाकून सुद्धा प्या, त्याने सुद्धा आपली त्वचा टवटव दिसायला सुरुवात होते। तर मैत्रिणींनो, नंबर 4 बघा, चांगली झोप। मैत्रिणींनो, आपल्या शरीरासाठी झोप सुद्धा खूप घेणे आवश्यक आहे। जर अपुरी झोप झाली ना तर आपल्या चेहऱ्याखाली काळे वर्तुळ पडतात। आणि जास्त मोबाईल सुद्धा बघू नका, जास्त टीव्ही सुद्धा बघू नका, रात्री झोपताना मोबाईल सुद्धा जास्त बघू नका, लाईट ऑफ करून काही जण मोबाईल बघतात, अशी सुद्धा करू नका, याने सुद्धा आपल्या चेहऱ्यावर परिणाम होतो आणि आपण जास्त वेळ जागतो। त्यानंतर सकाळी लवकर उठतो, असे सुद्धा करू नका, याने सुद्धा आपल्या चेहऱ्यावर डल दिसायला सुरुवात होतो, म्हणजे आपल्या चेहऱ्यावर काळे काळे डाग वर्तुळे पडतात। त्यामुळे तुम्ही झोपेची सुद्धा काळजी घेणे तेवढेच आवश्यक आहे। नंबर 5, ताणतणाव कमी करा। आता बऱ्याच जणांना घरचे काम असते, ड्युटी असते आणि बरेचसे काम असतात। काही जण शेतात वगैरे जातात, घरचे काम करून मुले सांभाळून शेतात वगैरे बायका जातात, पण ड्युटी करतात, त्यामुळे सुद्धा आपल्या त्वचेवर परिणाम होतो, कारण आपण खूप टेन्शन घेतो। त्यामुळे टेन्शन घ्यायचे नाही, जास्त ताण घ्यायचा नाही, फ्रीज राहायचे, त्याच्यामुळे आपल्या त्वचावर पण काही परिणाम होणार नाही। त्यानंतर सगळ्यांनाच असतो, आपण तो घ्यायचा नाही। असं डेली रुटीन एक तुम्ही बनवायचं आहे, जेणेकरून आपल्याला टेन्शन येणार नाही आणि आपले वेळेनुसार
आपण सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याला ताणसुद्धा येणार नाही. नंबर 6 बघा, नियमित व्यायाम करा. तर आपण दररोज ना नियमित व्यायाम करा. जर केला ना आपली त्वचा टवटवीत दिसायला सुरुवात होते आणि 20 वर्षाच्या मुलीसारखी त्वचा दिसायला लागते. कारण आपण जेवढा व्यायाम करतो ना तेवढे आपली स्किन टाईट होते, सुरकुत्या पडत नाही. त्यामुळे तुम्ही सकाळी 5ला 6ला उठून 30 मिनिटे चाला किंवा 1 तास चाला. परत 30 मिनिटे व्यायाम करा. वेगवेगळे व्यायाम करत राहा, जेणेकरून त्वचेचा व्यायाम केला ना तो चेहरा छान दिसायला सुरुवात होते आणि सुरकुत्यासुद्धा पडत नाही. त्यानंतर आपण व्यायाम केल्यानंतर काही ड्रायफ्रूट्स पण खायचे आहे. रात्री भिजलेले ड्रायफ्रूट्ससुद्धा खा, त्याने पण आपली स्किन ताट राहते आणि छान दिसते. तर मैत्रिणींनो, 40 नंतर आपण काय खावे? 40 नंतर आपण जास्त प्रमाणात काजू, बदाम, अक्रोड, मनुका, खजूर अशा प्रकारचे खायचे आहे. ड्रायफ्रूट्स फळामध्ये काय खावे बघा, संत्री, मोसंबी, ॲपल. त्यानंतर आपण लिंबू सरबत जास्त प्यायचे आहे, त्याने सुद्धा आपली त्वचा निरोगी राहते. आणि केळीसुद्धा खायचे, जास्त पपई खायची आहे. कडधान्यसुद्धा खायचे, भाजीसुद्धा खायच्या, बीट्स खायचे, याने सुद्धा आपला चेहरा निरोगी राहतो. जास्त आहाराकडे लक्ष द्यायचे आहे. दूध नियमित वेळेवर दुधात तूप टाकून सुद्धा प्यायचे आहे. जर तुम्हाला वाटत असेल आपला चेहरा टवटवीत दिसावा तर त्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे मी तुम्हाला सांगते. नंबर 1 बघा, सतत आणि नेहमी क्रीम बदलणे, वेगवेगळे साबण लावणे, केमिकल्स असलेले प्रोडक्ट्स लावणे, रात्री उशिरापर्यंत जागरण करणे, जास्त मोबाईल पाहणे, पाणी कमी पिणे, ताणतणाव घेणे, चांगला आहार न खाणे, त्या गोष्टी तुम्ही टाळा, तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट येईल. तर मैत्रिणींनो, 40 वय दिसतंय ना असेल तर टेन्शन घ्यायचे नाही. फक्त मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही नक्की करा, रिझल्ट येईल आणि तुमचे 20 वर्षासारखे वय दिसेल. तुम्हाला पाणी नियमित पिणे, व्यायाम नियमित करणे, आहार चांगला घेणे हे सुद्धा करावं लागेल. ताणतणावसुद्धा घ्यायचा नाही. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा नक्की लिहा. आणि चला तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला मग मैत्रिणींनो, धन्यवाद. आता परत भेटूया.